नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026 च्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय. त्यामध्ये आपण या सिरीजमध्ये रायटिंग स्किलचा पोर्शन कव्हर करतोय. तर रायटिंग स्किलमध्ये आत्तापर्यंत काय काय कव्हर झालेलं आहे तर त्यामध्ये बघा, तर समरी रायटिंग कव्हर झालेली आहे, लेटर रायटिंग कव्हर झालेलं आहे. लेटर रायटिंगमध्ये फॉर्मल इन्फॉर्मल दोन्हीची इन्फॉर्मेशन व्यवस्थित घेतलेली आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग सुद्धा कंप्लीट झाले आहे. डायलॉग रायटिंगला और स्पीच डेव्हलपमेंट आहे किंवा ड्राफ्टिंग स्पीच आहे. अशा पद्धतीचे एवढे सगळे पोर्शन हे काय कव्हर झालेले. त्या व्हिडिओची लिंक किंवा प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही व्यवस्थित चेक करा, त्यांचा अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मिळवायला काय करा, तुम्हाला ते मदत होईल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर काय असतं आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टन्स द्यायचं असतं. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल अशा पद्धतीनं दोन प्रकारचे प्रश्न असतात. हे एकमेकांना ऑर आहेत. नॉन वर्बल टू वर्बलला ऑर आहे, वर्बल टू नॉन वर्बल ह्याला सुद्धा 5 मार्क्स आहेत. तर ते कशा पद्धतीने लिहायचं आणि ते कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारतात हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांना शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 6A जो आहे तर तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतो. त्याला 5 मार्क्स असतात. तर क्वेश्चन असतो A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अशा टाईपचा क्वेश्चन असतो. तर हे दोन ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत तर नॉन वर्बल टू वर्बल ला ऑर आहे, वर्बल टू नॉन वर्बल. आता हे व्यवस्थित समजून घ्या काय आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन जर झालं तर तुमचा वेळ वाया जातो आणि तयारीमध्ये तुमचं काय तुमची चुकतं तयारी करत असताना. त्या ठिकाणी तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय ते पहिले लक्षात घ्यायचं आहे. तर नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे तर अशा तुम्हाला एक यामध्ये काय काय असतं तर आकडेवारी दिलेली असते, सांख्यिकी माहिती दिलेली असते, टेबल असतो, पाय चार्ट असतं, फ्लो चार्ट दिलेला असतो किंवा बार ग्राफ दिलेला असतो, वेब चार्ट दिलेला असतो. या सगळ्यांची माहिती तुम्हाला दिलेली माहिती ही 1 ते 2 पॅराग्राफमध्ये लिहायची असते. त्याला म्हणतो आपण नॉन वर्बल टू वर्बल अशा पद्धतीचा एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये A1. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात द्या. आता हे पाय चार्ट काय असतं, टेबल काय असतं किंवा ग्राफ काय असतो, फ्लो चार्ट काय असतो, हे सगळ्यांचे पिक्चर्स या ठिकाणी दिलेले आहेत किंवा प्रश्न कशा असतात किंवा कशा पद्धतीने विचारलं जातं ते. तर हे अशा पद्धतीचं डूज अँड डोंट्स इन लायब्ररी अशा पद्धतीचं असतं. तुम्हाला डूज अँड डोंट ह्याच्यावरती पॅसेज लिहायचा असतो. त्यानंतर येतं तुमचं पुढचं की फ्लो चार्ट. या प्रकारचा फ्लो चार्ट असतो. हा झाला तुमचा फ्लो चार्ट. त्याच्यावरती तुझा पॅसेज लिहावा लागतो. त्यानंतर टाइप्स ऑफ डिसीज वरती काय दिले, ट्री डायग्राम. ह्याला म्हणतो ट्री डायग्राम झाले. हे पुढे येतं तुमचं हे वेब चार्ट आहे, हा वेब चार्ट आहे आणि पुढचा एक गोष्ट आहे तुमची पाय चार्ट. हे सुद्धा पाय चार्ट. अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती, सांख्यिकी माहिती तुम्हाला दिलेली असते वेगवेगळ्या टाईपमध्ये. तर ती माहिती तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायची असते, पॅसेजमध्ये कन्वर्ट करायची असते. 1 ते 2 पॅसेज तुम्हाला लिहावे लागतात आणि यालाच म्हणतो आपण काय नॉन वर्बल टू वर्बल. याला किती 5 मार्क आहेत. आता टोटल आहेत 5 मार्क. कोणत्या पॉईंटला किती मार्क आहेत ते बघूयात. तर मार्किंग सिस्टम म्हणतो त्याला आपण किंवा मार्किंग स्कीम. तर तुम्ही टायटल दिलं, टायटलला 1 मार्क आहे किंवा 1 मार्क. त्यानंतर जे पॉईंट दिलेले आहेत ह्या चार्टमध्ये किंवा टेबलमध्ये किंवा तुमचं टी डायग्राम असेल, वेब चार्ट असेल, या सगळ्यामध्ये जेवढे काही पॉईंट आहेत ते सगळे पॉईंट जर तुम्ही कव्हर केले तर त्या पॉईंटला आहेत 2 मार्क. त्यानंतर तुम्ही पॅसेज लिहित असताना यूज केलेलं ग्रामर त्याला 1 मार्क आहेत आणि कशा पद्धतीची स्टार्टिंग केलेली आहे, बिगिनिंग केलेली आहे आणि कशा पद्धतीनं एंडिंग कन्क्लुजन केलं आहे तुमचं पॅसेजचं एंडिंग पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमध्ये यूज केलेलं ग्रामर आणि त्या पाय चार्ट म्हणा, टेबल म्हणा किंवा फ्लो चार्टमध्ये टी डायग्राममध्ये दिलेले सगळे पॉईंट जर तुम्ही कव्हर केले त्याला सुद्धा 2 मार्क. अशा पद्धतीनं टोटल 5 मार्क्सचा हा पोर्शन आहे. कोणता नॉन वर्बल टू वर्बल. कंपल्सरी प्रश्न असतोच हा परीक्षेला. रायटिंग स्किलचा हा भाग आहे. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा. आउट ऑफ मार्क पडायला काही तुम्हाला चान्सेस आहेत. कळलं? परत एकदा सांगतो की नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे तुम्हाला दिलेली माहिती ही पाय चार्ट किंवा फ्लो चार्ट किंवा वेब चार्ट, ट्री डायग्राम या स्वरूपामध्ये असते किंवा टेबलच्या स्वरूपामध्ये असते. फ्लो चार्ट असतो, वेब चार्ट असतो, बार ग्राफ असतो. ती दिलेली माहिती तुम्हाला पॅसेजमध्ये कन्व्हर्ट करायची असते. बघा परत एकदा, सांख्यिकी माहिती जी आहे, आकडेवारी जी आहे तर ती टेबल, पाय चार्ट, फ्लो चार्ट, बार ग्राफ किंवा वेब चार्ट या स्वरूपामध्ये दिलेली असते. तर ती माहिती तुम्हाला कशामध्ये कन्व्हर्ट करायची असते, पॅसेजमध्ये कन्व्हर्ट करायची असते आणि त्या पॅसेजला तुम्हाला टायटल द्यायचा असतो. या प्रकारच्या प्रश्नाला काय म्हणतो आपण नॉन वर्बल टू वर्बल. त्याला 5 मार्क आहेत. मार्किंग सिस्टम बघितली की मार्किंग स्कीम बघितलं कशा पद्धतीचं आहे. हे झालं तुमचा पहिला. तर ह्यालाच दुसरा एक प्रश्न ऑर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 2 प्रश्न आहेत ना, एकाच क्वेश्चन नंबर 6 मध्ये A1 आणि A2. तर त्याला म्हणजे दुसरा ऑर नॉन वर्बल टू वर्बलला काय ऑर आहे तर वर्बल टू नॉन वर्बल. हे झालं नॉन वर्बल टू वर्बल. व्यवस्थित लक्षात ठेवा, हे नॉन वर्बल टू वर्बल हे अशा पद्धतीचं आहे. ह्याला ऑर आहे तर याच्या उलट आहे, एकदम एक अपोजिट आहे आणि हे सोपं आहे तुम्हाला करण्यासाठी परीक्षेमध्ये. तर त्याच्या अगोदर आपण नॉन वर्बल टू वर्बलचं एक एक्झाम्पल घेऊयात. तर क्वेश्चन असा असतो, स्टडी केअरफुली द फॉलोइंग पाय चार्ट ऑफ द ग्लोबल मँगो प्रोडक्शन अँड राईट शॉर्ट पॅराग्राफ कंपेअरिंग द प्रोडक्शन, शेअर इट इन 120 वर्ड्स अँड गिव्ह सुटेबल टायटल. अशा पद्धतीचा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तर
तो आहे हा पाई चार्ट दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, आणि त्या पाई चार्टला तुम्हाला पॅसेज फॉर्ममध्ये किंवा करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. हा झाला तुमचा पाई चार्ट. ठीक आहे, तर तुम्हाला पाई चार्ट उत्तर लिहित असताना व्यवस्थित पाई चार्टचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे, आणि तुमचं जे ऑब्झर्वेशन करताय त्यात पहिलं तुम्हाला टायटल द्यायचं आहे, आणि त्यानंतर तुमचा पॅसेज तुम्हाला लिहायचा सुरुवात करायची आहे. आणि पॅसेज लिहित असताना हे सगळे पॉईंट काय झाले याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत. त्यांचं काय दिलेलं आहे आता हे तुम्हाला समजलं असेल की ग्लोबल मँगो प्रोडक्शन. आता तुम्हाला टायटल द्यायचं आहे, तर हे उत्तर बघा अशा पद्धतीने असतं. वरच्या जो पाई चार्ट आहे हा, तर ह्या पाई चार्टचं हे उत्तर असणार आहे. तर कशा पद्धतीने आहे, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित हा पाई चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि हा पॅसेज सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. मी शॉर्टमध्ये सांगतो. असं आन्सर लिहित असताना काय दिलं आपण, टायटल काय दिले, टायटल तर मँगो बद्दल आहे, म्हणून मँगो हा काय किंग आहे, किंग ऑफ ऑल फ्रूट. किंग ऑफ ऑल फ्रूट कोण आहे, मँगो. तर मँगो बद्दल दिलेली इन्फॉर्मेशन आहे पूर्ण पाई चार्टमध्ये. तर तीच इन्फॉर्मेशन आपण कशाच्या फॉर्मॅटमध्ये यूज केलेली आहे किंवा फॉर्मॅटमध्ये टाकलेली आहे, तर पॅसेज फॉर्मॅटमध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थायलंडचं प्रोडक्शन किती आहे, किंवा इंडियामध्ये किती प्रोडक्शन आहे, चायनामध्ये किती प्रोडक्शन आहे, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन, मेक्सिको असेल, आणि सगळ्यात जास्त कोणता देश प्रोडक्शन करतो मँगोचं आणि एक्सपोर्ट करतो हे सुद्धा दिलेलं आहे. तर एशिया खंडातली सुद्धा माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीचं तुम्हाला पाई चार्टचा पॅसेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचं असतं. हे झालं तुमचं नॉन वर्बल टू वर्बल. आता पुढचा प्रश्न आहे A2, त्यालाच ऑर, A1ला ऑर आहे कोणता, वर्बल टू नॉन वर्बल. आता ह्याच्या एकदम अपोजिट होतं काय, तर एखाद्या विषयासंबंधी तुम्हाला काय पॅसेज दिला जातो, आणि त्या पॅसेजवरती काय करायचं असतं तुम्हाला, टेबल किंवा पाई चार्ट, वेब चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्राम, किंवा अजून काय असतं तुमचं, पाई चार्ट झाला, टेबल झाला, किंवा बार ग्राफ, हे एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या पॅसेजची या फॉर्मॅटमध्ये काय करायची असते, कन्व्हर्ट करायची असते. आणि यालाच म्हणतो आपण वर्बल टू नॉन वर्बल. ठीक आहे, कळलं, व्यवस्थित लक्ष द्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. याला सुद्धा 5 मार्क आहेत, म्हणजे एकमेकांना हे ऑर आहेत. तर तुम्ही माझ्या मते काय करायचं, हा प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचे, कारण पॅसेज त्यांनी दिलेला असतो, तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे, आणि ऑलरेडी त्यांनी काय टेबल दिलेला असतो किंवा टी डायग्राम दिला असतो, त्याच्यात 20-30% इन्फॉर्मेशन दिलेली असते, आणि राहिलेली इन्फॉर्मेशन काय तुम्हाला भरायची असते व्यवस्थितपणे. ते सुद्धा एक्झाम्पल पुढे घेतलेलं आहे. तर त्याला मार्क कसे असतात बघा, नॉन वर्बल टू वर्बल बघतोय, परत एकदा सांगतो. दिलेला पॅसेज जो आहे तो पॅसेज कशामध्ये कन्वर्ट करायचा असतो, टेबल, पाई चार्ट, वेब चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्राम असेल तुमचं, किंवा बार ग्राफ असेल, किंवा स्तंभलेख म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचे असते. त्याला म्हणतो आपण वर्बल टू नॉन वर्बल. तर याच्यात मार्किंग स्कीम काय आहे, तर 5 मार्क आहे त्याला. पहिलं टायटल तुम्हाला द्यायचं आहे, कंपल्सरी टायटल आहे दोन्ही पोर्शनला, दोन्ही A1 A2 असो, दोघांनाही तुम्हाला टायटल द्यायचं आहे. त्यानंतर पॅसेजमध्ये दिलेले सगळे पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे, त्यासाठी 2 मार्क आहेत. तुमचं जे लेआउट आहे, तुमचं जे ग्राफिक आहे, किंवा ग्राफिक म्हणतो, लेआउट म्हणतो, किंवा तुम्ही जे टेबल बनवलाय तो किती व्यवस्थित बनवलाय त्याच्यासाठी सुद्धा 1 मार्क आहे. तुम्ही टी डायग्राम बनवताय त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्क त्यांनी त्यांच्याकडून तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे लेआउट आणि ग्राफिक्स म्हणतो त्याला 1 मार्क आहे. आणि शेवटचा येतो तुमचं प्रेझेंटेशन. ओव्हरऑल प्रेझेंटेशन कसं आहे तुमचं, ओव्हरऑल प्रेझेंटेशन जे आहे ना, कशा पद्धतीचं आहे, त्याला सुद्धा 1 मार्क त्यांच्याकडून आहे. म्हणजे असे टोटल 5 मार्काचा तुम्हाला हा पोर्शन काय होतो, कव्हर होतो. त्याला म्हणतो आपण वर्बल टू नॉन वर्बल. ठीक आहे, हे झालं वर्बल टू नॉन वर्बल बद्दल इन्फॉर्मेशन. परत एकदा सांगतो, म्हणजे रिवाइज करतो. तर पाई चार्ट आणि ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, वेब चार्ट, आणि ग्राफ म्हणतो त्याला, ग्राफ किंवा स्तंभालेख म्हणतो, टेबल म्हणतो, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला दिलेला पॅसेज कन्व्हर्ट करायचा असतो, त्याला वर्बल टू नॉन वर्बल असे म्हणतात. ठीक आहे, 5 मार्क आहे त्याला. एक एक्झाम्पल बघूयात बोर्ड परीक्षेला कशा पद्धतीने. तर प्रश्न असा असतो परीक्षेमध्ये, क्वेश्चन नंबर 6 मध्ये A2, तर रीड द गिवन पॅसेज बिलो and the information appropriate column in given table suitable for it title. आता त्याला टायटल सुद्धा तुम्हाला द्यायचे. काय म्हणतात ते, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड गिवन इन्फॉर्मेशन अप्रोप्रिएट कॉलम, आणि फिल, आपल्याला काय करायचं आहे, कॉलममध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे, किंवा तो कॉलम कंप्लीट करायचे आहे, आणि त्याला टायटल सुद्धा द्यायचा. आता हा जो पॅसेज आहे, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित हा पॅसेज वाचा. तुम्हाला आयडिया येईल की हा पॅसेज कशाच्या रिलेटेड आहे. तर हा पॅसेज आहे टोमॅटो आणि काय म्हणतो त्याला, पोटॅटो, या दोघांची कंपॅरिझन आहे, या दोघांची इन्फॉर्मेशन आहे. तर हा पूर्ण पॅसेज तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून वाचा, आणि त्यानंतर त्याच्या खाली दिलेला एक कॉलम आहे, टेबल म्हणतो त्याला आपण, तर तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा. अशा पद्धतीनं हा प्रश्न असतो तुम्हाला परीक्षेमध्ये, आणि हे तुम्हाला उत्तर लिहायचं असतं असं. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हे दिलेलं असतं इन्फॉर्मेशन, ह्याच्यातली थोडी इन्फॉर्मेशन दिलेली असते, काही इथं दिलेली असते, काही इथं, आणि तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन कव्हर करायची. त्यातमध्ये तुम्हाला टायटल लिहायचं असतं. टायटलच्या नंतर तुम्हाला हे जे इकडे पॉईंट दिलेत, हे सगळे पॉईंट पॅसेज वाचून तुम्हाला एक काय करायचं असतात, कव्हर करायचे असतात. म्हणजे हा जो दिलेला पॅसेज आहे, तर तो कशाच्या रिलेटेड आहे, टोमॅटो आणि पोटॅटोचं कंपॅरिझन दिलेलं आहे. आता डिस्क्रिप्शन इथं आहे, तर हे सगळे पॉईंट त्या पॅसेजमधून कव्हर करावे लागतात तुम्हाला, आणि या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहावी लागते. हा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये तुम्हाला आउट ऑफ
5पैकी 5 मार्क पडायला काय आहे चान्स आहेत आणि 5पैकी 5 मार्क पडतात, कुठंच मार्क कट करायला इथं एक्झामिनरला चान्स नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा पोर्शन व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. आता परत एकदा तुम्हाला रिवाईज करतो काय काय बघितलं आपण या व्हिडिओमध्ये. तर पहिलं जे आहे तर तुमचं पहिला बघितलं आपण नॉन वर्बल टू वर्बल. आता नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय, तर पाय चार्ट, तुम्हाला पाय चार्ट दिलेला असतो किंवा ट्री डायग्राम दिलेली असते किंवा टेबल दिलेला असतो किंवा फ्लो चार्ट दिलेला असतो, अजून बारग्राफ असेल, या सर्वांची माहिती तुम्हाला पॅसेजमध्ये कन्व्हर्ट करायची असते. कशामध्ये, पॅसेजमध्ये कन्व्हर्ट करायची असते. त्याला म्हणतो आपण नॉन वर्बल टू वर्बल. त्याला असतात 5 मार्क. क्वेश्चन नंबर 6A हे झालं नॉन वर्बल टू वर्बल. म्हणजे काय, आकृतीच्या स्वरूपामध्ये दिलेली माहिती तुम्हाला पॅसेजच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायची असते. त्याला म्हणतो आपण नॉन वर्बल टू वर्बल 5 मार्कासाठी. आणि ह्याला ऑर आहे कोणतं, की तुम्हाला दिलेले पॅसेजमधली जी माहिती आहे तर ती आकृतीच्या स्वरूपात म्हणजे पाय चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल किंवा टेबल असेल किंवा फ्लो चार्ट असतील किंवा वेब चार्ट असेल, या सगळ्या आकृतीमध्ये किंवा ह्याच्यापैकी एखाद्या आकृतीमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असतं. त्याला म्हणतो आपण वर्बल टू नॉन वर्बल फॉर्मॅट. ठीक आहे. एकदम व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित एकदम सोप्पा पोर्शन आहे. आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर लिहायचं असेल तर A2 हा क्वेश्चन सॉल्व करा. क्वेश्चन 6 मधला A2 हा क्वेश्चन आहे तो सॉल्व करा. A1 ला ऑर असलेला त्याला तुम्हाला एकदम सोपं आहे. तुम्हाला 70% काम तिथे दिलेलं असते, तुम्हालाच फक्त 30% काम त्या क्वेश्चनमध्ये आन्सर म्हणून करायचं असते. ठीक आहे. कसं करायचं ते आपण मागच्या 1-2 मिनिटापूर्वी बघितलेलं आहे. तर असा होता हा वर्बल टू नॉन वर्बल बद्दलचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत